लास्ट लेक्चरला आपण एक चार्ट पाहिला होता, ठीक. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं बघा, मॅटरचे टाइप्स केले होते डिपेंड अपॉन कन्स्टिट्यूएंट, ठीक आहे. त्याच्यात एक होतं बघा प्युअर सबस्टन्स होता, तर दुसरीकडे मिक्सचर्स होता. मग प्युअर सबस्टन्सचे पण टाइप पडत होते. काय टाइप पडत होते? प्युअर सबस्टन्स क्लासिफाइड इनटू कंपाउंड्स आणि एलिमेंट. एलिमेंटचे परत टाइप्स होते. एलिमेंटचे टाइप्स किती होते? एलिमेंटचे टाइप्स होते साधारणपणे 3: मेटल, नॉन मेटल आणि मेटल, ठीक आहे. इकडं मिक्सचर होतं. मिक्सचरच्या दोन प्रकार होते मिक्सचरचे. ते होते एक होमोजिनियस, एक हेटेरोजिनियस. मी त्याचं ओव्हरव्ह्यू दिली का, आपण त्याच्याबद्दल जरा लिहून घेऊ की म्हणजे नेमकं काय, थोडं डीप बघू आज, ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया प्युअर सबस्टन्स कोणाला म्हणायचं. प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स कोणाला म्हणतो की ज्याचं डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. काय? डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन. असा पदार्थ ज्याचं काय? डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. बरं, त्याच्यानंतर आणखीन काय सांगता येईल? आणखीन सांगता येईल की सेम प्रॉपर्टीज. यस लावा लागेल. प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ ओरिजिन. एक्सक्यूज मी. ठीक आहे, सॉरी. काय म्हणे? डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन असेल, त्याच्यानंतर सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ ओरिजिन. म्हणजे ती गोष्ट कुठूनही भेटलेली असेल, तिची प्रॉपर्टी सारखी असेल. ती भारतात भेटलेली असेल, अमेरिकेत भेटलेली असेल, एखाद्या कंपाऊंड पासून म्हणजे एखाद्या सबस्टन्स पासून काढलेली असेल, काही पण असेल. एक्झाम्पल देतो याचं. डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन म्हणजे काय की रासायनिक घटक तेच राहतात, त्याच्यात काय बदल नाही. प्युअर सबस्टन्स ज्याच्यापासून एक गोष्ट, समजा हा पेन हा बनलेला प्लास्टिकचा आहे, त्याच्यामध्ये थ्रू आउट काय? प्लास्टिकच राहते, ठीक आहे. आतमध्ये भले ते स्पंज आहे, हे आहे, ते सोडून द्या, पण याचा जो बॉडी पार्ट आहे हा प्लास्टिकचा आहे. तर काय थ्रू आउट कशाचा बनलेला आहे? प्लास्टिकचा. त्याला तसंच याला काय म्हणू शकतो? प्युअर सबस्टन्स. बरं, त्याच्यानंतर बघा फक्त प्लास्टिकचा, याच्यावर जर पेंट दिलेला आहे, हे दिलेलं आहे, ह्या गोष्टी सोडून द्या. बघा, सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ ओरिजिन. समजा तुम्ही काय केलेलं आहे, एक मस्तपैकी छानसं खाणीमधून सोनं बाहेर काढलंय, आणि दुसरं काय केलेलं आहे, घरातला एक दागिना घेतलाय, त्याचं सोनं घेतलेलं आहे. ते दोघं वितळले. ते दोघं काय केले? तुम्ही मेल्ट केले, ठीक आहे. प्युअर सोनं काढलं, सोनाला शुद्ध केलं, शुद्ध केल्याच्या नंतर वितळलं. तर ते खाणीमधलं निघलेलं सोनं आणि तुमच्या घरातल्या दागिनेमधून वितळून साधा एकठ्ठा बनवलेलं सोनं, यांच्या दोघांचे गुणधर्म काय आहे? सारखेच आहे, रिगार्डलेस ऑफ ओरिजिन. म्हणजे आधीचं आहे, हेच आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही एखादी रिॲक्शन केली, समजा तुम्ही अशा भरपूर रिॲक्शन बघणार आहे. काय की एखादी रिॲक्शन, समजा तुम्ही काय केलं, कार्बन जाळलं, कार्बनला काय केलं तुम्ही? जाळलं, ठीक आहे. आणि काय बनलंय? कार्बन जाळल्याच्या नंतर CO2 बनलाय. काय बनलेलं आहे? कार्बन जाळल्याच्या नंतर तुमचा CO2 बनलेला. बरं, आता फोटोसिंथेसिस माहिती? फोटोसिंथेसिस मधून पण काय होतं? फोटोसिंथेसिस रिस्पायरेशन. प्लांट किंवा आपण रिस्पायरेशन करतो. रिस्पायरेशन करताना आपण काय करतो? आपण जेव्हा हवा बाहेर सोडतो तेव्हा पण आपण बाहेर काय टाकतो? CO2. हा कार्बन म्हणजे कोळसा जाळल्याच्या नंतर पण CO2 बाहेर पडतो, आणि आपण जेव्हा हवा बाहेर टाकतो तेव्हा पण काय होतं? CO2 बाहेर पडतो. दोन्ही CO2 चे प्रॉपर्टीज कशा राहतील? सेम राहतील. कळत आहे का? सिंपल गोष्ट आहे की ती कुठूनही गोष्ट भेटलेली असो, तिचं जर केमिकल कॉम्पोजिशन सेम असेल, फिक्स असेल, तर तिच्या प्रॉपर्टीज पण काय असतात? फिक्स असतात, ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? मग प्युअर सबस्टन्स. मग प्युअर सबस्टन्स मध्ये पहिला एक येतो बघा आपलं एलिमेंट. पहिला काय? एलिमेंट. एलिमेंट कशाला म्हणायचं? अ प्युअर
substance, the pure नहीं होते हैं, the pure होंगे, the pure substance which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस, ठीक आहे, सामान्य रासायनिक. काय म्हणे, एक प्युअर सबस्टन्स ज्याला काय केलं जातं, कॅनॉट ब्रोकन डाऊन, त्याचं आणखी छोट्या भागामध्ये काय केलं जातं किंवा सिंपल सबस्टन्स मध्ये कन्वर्जन होतं. जसं तुम्ही जर ॲल्युमिनियमचा एक हे घेतला, काय म्हणतात त्याला, ॲल्युमिनियमचा एक तुकडा घेतला, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, ॲल्युमिनियमचा जो तुकडा असतो तो कशापासून बनलेला असतो, ॲल्युमिनियमच्या ॲटम्स पासून बनलेला असतो. त्या ॲटम्सला आणखीन छोटं करता येतं, आणखीन डिस्ट्रिक्ट करता येतं. तुम्ही म्हणा सर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन मध्ये करता येतं, न्यूक्लियस असतो ॲटम मध्ये, तीन. ते बघा, जर ॲल्युमिनियमला त्याच्यामध्ये रूपांतरित केलं इलेक्ट्रॉन प्रोटॉनला, तर त्याची प्रॉपर्टीज नाहीशी होऊन जाते. ती काय होते, प्रॉपर्टीज नाहीशी होऊन जाते. इलेक्ट्रॉन वेगळा असत, इलेक्ट्रॉन काय निगेटिव्हली चार्ज असत, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोटॉन्स काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ॲटम्स मधून जर आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन बाहेर काढले, तर इलेक्ट्रॉन कडे बघितलं तर ते पॉझिटिव्ह गोष्टीला अट्रॅक्ट करतील, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह गोष्टीला अट्रॅक्ट करतात, आणि प्रोटॉन निगेटिव्ह गोष्टीला अट्रॅक्ट करतील, अनलाइक फोर दिस अट्रॅक्ट इच अदर. पण ॲल्युमिनियमचा ॲटम हा काय असतो, न्यूट्रल असतो. ॲटम कधी काय असतो, न्यूट्रल असतो. तो का बरं न्यूट्रल असतो, कारण त्याच्यात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काय असतात, सारखे असतात. ते आपण नंतर बघू. ठीक आहे. तर मग एक सिंपल गोष्ट समजून घ्या की एलिमेंट त्या गोष्टीला म्हणतात की ज्याचा स्मॉलेस्ट पार्टिकलला आणखीन तोडता येतो, आणि आणखीन तोडता न येणाऱ्या पार्टिकलला आपण काय म्हणतो, ॲटम. ठीक आहे. तर मग एलिमेंट तुम्हाला कळालंय की एलिमेंट कशाला म्हणतात. ठीक आहे. केमिकल चेंजेस जर आपण त्याला आणखीन तोडलं, तर ऑर्डिनरी केमिकल चेंजेस त्याला, ठीक आहे, आणखीन जर तोडलं तर काय होईल, न्यूट्रल ॲटम. ॲटम कसा असतो, न्यूट्रल असतो. समजा ॲल्युमिनियमचा ॲटम आहे किंवा एनी एलिमेंटचा आहे किंवा ऑक्सिजनचा ॲटम आहे, ठीक आहे, हा कसा असेल, न्यूट्रल असेल. म्हणजे काय, याला पॉझिटिव्ह चार्ज द्या किंवा निगेटिव्ह मॅग्नेट द्या, पॉझिटिव्ह मॅग्नेट द्या, हा डिफ्लेक्ट होणार नाही किंवा अट्रॅक्ट होणार. पण जर याच्यातून तुम्ही इलेक्ट्रॉन बाजूला काढले, प्रोटॉन बाजूला काढले किंवा त्यांचे न्यूट्रॉन बाजूला काढले, तर याच्या प्रॉपर्टीज मध्ये काय होईल, बदल होईल. काय बदल होईल, कसा बदल होईल, हे सगळ्या गोष्टी सेकंड चॅप्टर मध्ये आपण बघणार. सेकंड म्हणजे एनसीईआरटीचा सेकंड आहे, आपला बहुतेक थर्ड किंवा फोर्थ चॅप्टर आहे. ठीक आहे, स्टेट बोर्डचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, टाइप्स ऑफ एलिमेंट. एलिमेंटचे टाइप्स बघितले होते आपण. काय काय टाइप्स होते, मेटल, नॉन मेटल आणि मेटल. ठीक आहे, माहिती या गोष्टी तरी जरा बघून घ्या, पाठ असल्या पाहिजे नीट. कशाला काय म्हणायचं, मेटल. पहिला आहे प्रकार मेटल. टाइप्स ऑफ मेटल तुमच्या वहीत लिहा आणि मग लिहा. टाइप्स ऑफ एलिमेंट, नॉट मेटल, टाइप्स ऑफ एलिमेंट. टाइप्स ऑफ एलिमेंट मध्ये पहिले आहे मेटल. बर, मेटलची काय काय प्रॉपर्टीज आहे, हा, इट हॅज शाइन, त्यालाच एक शब्द आहे लस्टर, त्यालाच एक शब्द आहे लस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर LU लस्टर. ओके. मेटलला काय असते, म्हणजे शाईन असते. बर, अगदी शाईन नाही. ठीक आहे, टू व्हीलर शाईन. त्याच्यानंतर इट कंडक्ट heat and electricity.
इलेक्ट्रिसिटी, त्याच्यातून काय होतं म्हणे इलेक्ट्रिसिटी आणि हीट फ्लो होते. ओके, नेक्स्ट पॉइंट काय सांगता येईल, दे आर डक्टाईल. बर, त्याच्यानंतर दे आर मॅलिएबल. ओके, मॅलिएबल. आता हे काय डक्टाईल कशाला म्हणतात बरं? डक्टाईल त्याला म्हणतात ज्याचे आपण वायर्स बनवू शकतो, ड्रॉन इनटू वायर्स. ड्रॉन इनटू वायर्स म्हणजे काय? म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यापासून आपण वायर्स, लांबच्या लांब अखंड तारा बनवू शकतो. ही प्रॉपर्टी कोणामध्ये असते? मेटल्स पासून. ठीक आहे, तर त्यांचे काय करायचे, असे मस्त ओढून ओढून काय केलं जातं, खूप मोठ्या मोठ्या तारा सुद्धा बनवता येतात. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? डक्टाईल. त्याच्यानंतर मॅलिएबल म्हणजे काय? ॲबिलिटी टू फॉर्म शीट. ॲबिलिटी टू फॉर्म थीन शीट. एकदम पातळ पत्रा आपल्याला बनवता येतो. काय तो? शीट. लक्षात ठेवा, घोळ झाला नाही पाहिजे. मेलिएबल म्हटलं तर याचं माहिती नाही द्यायची आणि डक्टाईल म्हटलं तर याची माहिती द्यायची. मॅलिएबल म्हणजे शीट बनवता येणार आणि डक्टाईल म्हटलं तर वायर्स बनवतात. ठीक आहे, ॲबिलिटी टू फॉर्म शीट. ठीक आहे, चल त्याला काय करतात आपण? फॉर्म शीट असं लिहत असतो बाय हॅमरिंग इट. ठीक आहे, अशा अचानक नाही शीट बनत, त्याला काय करावं लागतं? हॅमर करावं लागतं, ठोकावं लागतं. ठोकून पत्रा बनवू शकतो. ठीक आहे, हे झाले मेटल्सचे काही गुणधर्म. एवढे लक्षात ठेवा. तुम्हाला जर मेटल नॉन मेटल्सचा डिफरन्स विचारला तर लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे नॉन मेटल. नेक्स्ट आहे नॉन मेटल. नॉन मेटल. ओके, नॉन मेटल मध्ये काय होतं? इट डू नॉट हॅव शाईन किंवा लस्टर. डू नॉट हॅव लस्टर किंवा शाईन. उलट केलं जातं. दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त अपोजिट आहे. शाईन लस्टर, लस्टर शाईन, दोघांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, नॉट हॅव. नॉन मेटल मध्ये काय असतं? शाईन नसतं. बरं. इट कंडक्ट. इट कॅनॉट कंडक्ट. ठीक आहे, इट can't conduct heat and electricity. They are neither NiDH डायरेक्ट कट करतो. They are brittle, hence do not possess ductility property and malleability. काय म्हटलंय ते? दे आर ब्रिटल. ते कसे असतात? ठिसूळ असतात म्हणे. त्याच्यामुळे त्याच्याकडे काय असतं म्हणे? ना डक्टिलिटी असते ना मॅलिएबिलिटी. बरं, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणखीन एक गोष्ट, तुमच्या बुक मध्ये त्याचे काही एक्सेप्शन दिलेले. याचे काय दिले? एक्सेप्ट ग्राफाइट. ग्राफाइट हा असा नॉन मेटल आहे, ठीक आहे, जो काय करतो? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. हीट आणि इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे,
आणखी एक गोष्ट सांगता येऊ शकते की ग्राफाइट ही टाइम इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. त्याच्यानंतर ग्राफाइट बनलेला कशाचा असतो माहिती का? कार्बन पासून. ग्राफाइट कशाचा बनलेला असतो? कार्बन पासून. आणि कार्बनला एखाद्या विशिष्ट ओरिएंटेशन मध्ये अरेंज केलं कार्बनच्या ॲटमला तर त्याचा ग्राफाइट बनतो. आपण शिकू पुढं, सध्या त्याची गरज नाही. त्याच्यानंतर दे आर ब्रिटल हे डू नॉट पॉजेस डक्टिलिटी अँड मेलिएबिलिटी. याला पण एक एक्सेप्शन आहे बघा. एक्सेप्शन काय आहे? सॉरी, याला एक्सेप्शन आहे बघा. एक्सेप्ट आता लिहिलं असेल तुम्ही, मला लक्षात नाही राहिलं. डायमंड. डायमंड पण कार्बन पासून बनलेला असतो आणि आयोडीन. डायमंड आणि आयोडीन काय एक्सेप्शन आहे. कोणाला? मेटल, नॉन मेटल असतो. डायमंड आणि आयोडीनला काय असते? लस्टर किंवा शाईन असते आणि बाकीच्यांना नसते. सगळे नॉन मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही एक्सेप्ट ग्राफाइट. ग्राफाइट कंडक्ट करू शकतो. त्याच्यानंतर ब्रिटल. बरं, त्याच्यानंतर मग नेक्स्ट येतं बघा मेटॅलॉइड. मेटॅलॉइड दे possess intermediate properties among the metals and non-metals. हे काय करतात म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये असतात. यांच्या दोघांच्या काय असतात म्हणजे मध्ये असतात. मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मध्ये असतात. त्यांची काही प्रॉपर्टी मेटलच्या दाखवतात, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या दाखवतात. याला एक्झाम्पल कोण आहे? याला एक्झाम्पल आहे सिलिकॉन, त्याच्यानंतर आर्सेनिक, त्याच्यानंतर जर्मेनियम. ठीक आहे. त्यांच्या मला संज्ञा SMS करून पाठवा, व्हॉट्सअप करून पाठवा. संज्ञा म्हणजे सिम्बॉल जे तुम्ही वापरतात. ठीक आहे, कुठेही बघा असा. ठीक आहे, तेवढं लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे कंपाऊंड. नेक्स्ट काय? कंपाऊंड. मेटल झालं, मेटलचे टाइप, एलिमेंट झालं, एलिमेंटचे टाइप झाले. प्युअर सबस्टन्स घेतलं, प्युअर सबस्टन्सचा एक टाइप आहे एलिमेंट, आणि एलिमेंटचे तीन टाइप आहे मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया आपण कंपाऊंड. कंपाऊंड कशाला म्हणतात ते मग? जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक एलिमेंट एकत्र येतात तेव्हा आपण काय म्हणतो? कंपाऊंड. व्हेन टू ऑर मोर कंपाऊंड, तर व्हेन कंपाऊंड लिहा. व्हेन टू ऑर मोर एलिमेंट chemically combine to form another but fixed proportion substance. काय सांगितलं? व्हेन टू ऑर मोर एलिमेंट, दोन किंवा दोन पेक्षा अधिक एलिमेंट काय होतात? केमिकली कंबाईन होतात, एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर एक नवीन पदार्थ बनतो. पण त्या पदार्थामध्ये काय असतं म्हणे? त्यांचं प्रपोर्शन फिक्स असतं. फिक्स्ड प्रपोर्शन, बट फिक्स्ड प्रपोर्शन सबस्टन्स. कसा बनवतात म्हणे? टू फॉर्म अनदर बट फिक्स्ड प्रपोर्शन सबस्टन्स. म्हणजे जर तुम्ही वॉटर घेतला तर वॉटर मध्ये बघा दोन हायड्रोजन असतात, एक ऑक्सिजन असतो, प्रपोर्शन फिक्स आहे. हे जर 10 ऑक्सिजन असेल तर वॉटर मध्ये हायड्रोजन किती असेल? 5 असेल.
10 हायड्रोजन असेल 21 असेल, प्रपोर्शन काय फिक्स आहे बघा. हे 2 आहे तर हे किती आहे 1, इथं पण बघा हे किती आहे, हे समजा 2 आहे तर हे किती आहे 10 आहे, हे किती आहे बघा, हा कटला हा कटला, प्रपोर्शन काय सेम. आणखी कुठलं घेऊ शकता HNO3 3 ऑक्सी, एक हायड्रोजन असेल तर एक नायट्रोजन असेल, 3 काय असेल ऑक्सिजन असेल. ठीक आहे, असे 10 मॉलिक्यूल जर घेतले याचे समजा आपण किती 11 मॉलिक्यूल घेतले, याचे 11 मॉलिक्यूल घेतले तर याचे मॉलिक्यूल याचे किती आयटम घ्यावं लागेल आपल्याला, याचे 11 जर आयटम घेतले, याचे 11 आयटम घेतले तर याचे आयटम किती घ्यावं लागेल 33. प्रपोर्शन सारखंच राहतं. ठीक आहे, सिंपल आहे, जास्त काही नाही डोकं लावायचं, रिव्हिजनच चालू आहे असं समजा पहिल्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढत जाईल. या गोष्टी लक्षात ठेवा, या गोष्टी माहीत नसेल त्रास होणार, कारण अख्खी तुमची 11वी 12वीची इमारत याच्यावर बनणार आहे. आणि या गोष्टी जर तुम्हाला मी म्हटलं की बाबा हा एलिमेंट आहे, हा कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये काय असतं, एलिमेंट मध्ये काय असतं, ठीक आहे, तर तुम्हाला एक गोष्ट कळाली, काय कळाली की एलिमेंट कशाचे बनलेले असतात. तर लक्षात ठेवा एलिमेंट जनरली ॲटमचे बनलेले असतात, ॲटम किंवा मॉलिक्यूल किंवा एलिमेंट. ठीक आहे, तर कंपाऊंड कशाचे असतात, कंपाऊंड प्युअरली मॉलिक्यूल, कंपाऊंड मध्ये प्युअरली मॉलिक्यूल असतात, याच्यामध्ये काय असतात ॲटम किंवा मॉलिक्यूल. ठीक आहे, हा लक्षात ठेवा ही गोष्ट, कारण ही गोष्ट फार महत्त्वाची येणार आहे, पुढे जाऊन आपण ॲव्होगॅड्रो लॉ शिकू. ठीक आहे, कशामध्ये काय राहतं कशात काय नाही राहत. बरं, क्लिअर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक होमवर्क देतो मी. होमवर्क असा आहे की 1 ते 22 पर्यंत जे एलिमेंट आहेत, तुमच्याकडे पिरियडिक टेबल आहे तुमच्या बुक्स मध्ये, 10वीच्या असेल किंवा 11वीच्या बुक्स घेतल्या असेल तर त्याच्यात आहे. 1 ते 22 पर्यंत जे पण मेटल्स आहेत त्यांचा ॲटॉमिक नंबर परत त्यांचा ॲटॉमिक मास हे पाठ करेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा चॅप्टर संपूस तर एक पाठ पाहिजे. काय ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे, ॲटॉमिक नंबर काय असतो तर. ठीक आहे, नसल माहित तर डीप मध्ये होईल एक पुढच्या लेक्चरला, पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या लेक्चरला. ॲटॉमिक मास नंबर हे पण माहित पाहिजे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे तुम्हाला, शेल असतात बघा, हा समजा न्यूक्लियस आहे, त्याच्या समोर पहिला शेल असेल, दुसरा शेल असेल, बरोबर आहे, दुसरा शेल, तिसरा शेल, पहिला शेल असेल तर किती इलेक्ट्रॉन बसू शकतात त्याच्यात 2, दुसरा असेल तर 8, तिसरा असेल तर 18, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहित पाहिजे. जसं एक्झाम्पल तुमचा मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12, मॅग्नेशियमचा मास नंबर 24, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 2, 12 आले की बरोबर. असं डिस्ट्रीब्यूट करलेलं तुम्हाला पाठ असलं पाहिजे, 2, 8, 12. मी एक्झाम्पल दिले. ठीक आहे, अशा पद्धतीने मॅग्नेशियमचं 24 आहे का 25 आहे कन्फर्म करा, कारण मला याच्यात गॅरंटी नाही. आय थिंक 24, 2, 8. ओके, हे तुम्हाला पाठ पाहिजे. या 3 गोष्टी, या चॅप्टर संपूस तर तुम्हाला वेळ आहे, तुम्ही पाठ करा, लक्षात ठेवा, कारण याच्यावर तुमचा सगळा खेळ आहे पुढचा. नेक्स्ट आहे बघा मिक्सचर कशाला म्हणतात मग, मिक्सचर कशाला म्हणतात, when 2 or more substances physically combine with each other. मिक्सचर कशाला म्हणतात, मिक्सचर when 2 or more substances
physically combine with each other, physically combine with each other. Okay, their proportion may or may not fix. त्यांचं प्रोपोर्शन काय म्हणे, एक तर फिक्स असू शकतं किंवा नसू पण शकतं, काय फरक नाही पडत. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, मिक्सचर म्हटलं. आपण पाहिलं असं कंपाऊंड मध्ये काय काय सांगितलं होतं आपण प्युअर सबस्टन्स मध्ये, की कंपाऊंड बघा, कंपाऊंड आणि मिक्सचरचा तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्स द्यायचा आहे. काय होमवर्क लिहा, डिफरन्स बिटवीन, होमवर्क मध्ये लिहा डिफरन्स बिटवीन मिक्सचर अँड कंपाऊंड. तुमचा होमवर्क दुसरा काय, डिफरन्स बिटवीन मिक्सचर आणि कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये काय सांगितलं होतं की व्हेन टू और मोर एलिमेंट कंबाईन फिजिकली, इथं काय फिजिकली, इकडे काय होतं केमिकली कंबाईन होतं. हा एक डिफरन्स झाला. त्याच्यानंतर प्रपोर्शन कसं होतं म्हणे, कंपाऊंड मध्ये फिक्स होतं, जे पण सबस्टन्स असतं त्यांचं काय असणार, इन्व्हॉल्व सबस्टन्स किंवा इन्व्हॉल्व एलिमेंटचं हे काय असणार, प्रपोर्शन फिक्स असणार. इथं फिक्स असू पण शकतं नसू पण शकतं. ठीक आहे, अजून काही पॉइंट भेटले तर सांगा. ठीक आहे, मिक्सचर मध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. मिक्सचर मध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी माहित असणं गरजेचे आहे. जसं की बघा, मिक्सचर मध्ये सबस्टन्स प्रेजेंट in mixture in small quantity is called solute. काय म्हटलं जातं, the substance present in small quantity is called solute. तुम्ही असं पण शिकलेले असाल की सबस्टन्स प्रेझेंट इन सोल्युशन इन स्मॉलर क्वांटिटी किंवा स्मॉल क्वांटिटी इज कॉल्ड सोल्यूट. मिक्सचरच्या जागी तुम्ही सोल्युशन पण वापरू शकतात. कारण सोल्युशन कधी शब्द वापरतो माहिती का आपण, जेव्हा लिक्विड मध्ये सॉलिड किंवा लिक्विड मध्ये लिक्विड डिझॉल्व होतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन म्हणतो. गॅस मध्ये गॅस जर डिझॉल्व झाला तर आपण त्याला सोल्युशन नाही म्हणतो. लिक्विड मध्ये एक तर सॉलिड नाही तर लिक्विड मध्ये लिक्विड डिझॉल्व झालं तर आपण त्याला सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, एक गोष्ट काय, सबस्टन्स प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी किंवा स्मॉलर क्वांटिटी असं घ्या. त्याच्यानंतर सबस्टन्स प्रेझेंट इन मिक्सचर इन लार्जर क्वांटिटी. ठीक आहे, इथपर्यंत वाक्य जसंच्या तसं, हे वाक्य जसंच्या तसं, मला असं करून पाठवू नये नोट्स मध्ये. कॉल्ड ॲज काय म्हणायचं त्याला, सॉल्व्हंट. लार्जर क्वांटिटी, इथं परत लार्जर क्वांटिटी इज कॉल्ड सॉल्व्हंट. मुद्दामून सोडतोय मी, बघूया जरा कसं लिहिता, काय लिहितात. लिहिण्याची स्किल पण डेव्हलप झाली पाहिजे. लार्जर, इथं जरा स्पेलिंग नीट दाखवतो, इन लार्जर, इथं टिप जर असा डुबून गेलाय. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, सॉल्व्हंट. ठीक आहे, सोल्यूट कळालं, सॉल्व्हंट कळालं. बरं, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायची, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. जसं सोल्यूट, समजा शुगर, तुम्ही साखर घेतली किंवा मीठ, ओके, सॉल्ट प्लस वॉटर घेतलं, काय घेतलं, सॉल्व्हंट. वॉटर, जी गोष्ट जास्त प्रमाणात असते ती सॉल्व्हंट म्हणतात.
म्हणजे काय झालं, वॉटर जास्त असतं शुगर मध्ये, बरोबर आहे. दोघांना काय एकच आहे, सेम वॉटर. काय म्हणता येईल त्याला, सोल्युशन. जर शुगर असेल तर शुगर सोल्युशन, आणि जर सॉल्ट असेल तर सॉल्ट सोल्युशन. या गोष्टी लक्षात राहू द्या. सॉल्यूट कशाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कशाला म्हणायचं. ठीक आहे. छोटं जे असेल, कमी प्रमाणात जी गोष्ट असते तिला सॉल्यूट म्हणायचं. मग ते पाणी बी असेल, काही पण असेल, कुठली गोष्ट असेल त्याला सॉल्यूट म्हणायचं, जी पण छोटी गोष्ट असेल. ओके. नेक्स्ट आहे बघा, मिक्सचरचे टाईप आहे. आता मिक्सचर बद्दल हे थोडासा प्रकार पाहिले की सॉल्यूट कशाला म्हणायचं, सॉल्व्हंट कशाला म्हणायचं. आता मिक्सचरचे प्रकार तुम्हाला लिहून दिले. काय होते, एक होता काय होता, एक होमोजिनियस, दुसरा होता हेट्रोजिनियस. कशाला होमोजिनियस म्हणायचं आणि कशाला हेट्रोजिनियस म्हणायचं बघूया. होमोजिनियस कशाला म्हणायचं, हेट्रोजिनियस कशाला म्हणायचं. पहिलं बघूया होमोजिनियस. होमोजिनियस मिक्सचर कशाला म्हणायचं, व्हेन सोल्यूट अँड सॉल्व्हंट, when solute and solvent constituents are uniformly mixed throughout in bulk, बल्क म्हणजे पूर्ण ते त्यांचं जे काय असेल कंटेंट. वेन सोल्यूट अँड सॉल्व्हंट कन्स्टिट्यूएंट, ठीक आहे, सोल्यूट अँड सॉल्व्हंटचे कन्स्टिट्यूएंट युनिफॉर्मली मिक्स, एकदम लगे असे इतके जबरदस्त ते मिक्स झालेले युनिफॉर्मली, एक संधपणे की ते ओळखूच येत नाही. एक्झाम्पल आहे बघा, मिल्क अँड वॉटर, बरोबर आहे. पाण्यामध्ये दूध वेगळं वेगळं दिसत नाही. तर त्याच्यानंतर शुगर सोल्युशन किंवा सॉल्ट सोल्युशन एकदम युनिफॉर्मली, की पूर्ण भागामध्ये काय होतं, एक सारखंच मिसळून जातं. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं मग, सॉल्व्हंट. मग हेटेरोजिनस, हेटेरोजिनस काय येणार, हेटेरोजिनस heterogeneous when solute and solvent constituent when solute and solvent constituents are not uniformly mixed, are not uniformly mixed throughout in bulk. एकमेकांमध्ये काय माहिती, नॉन युनिफॉर्मली मिक्स होतं, त्याला काय म्हटलं जातं मग, हेटेरोजिनस मिक्सचर. त्याला काय म्हटलं जातं, हेटेरोजिनस मिक्सचर. बरं, काय एक्झाम्पल येईल बरं त्याचं, एक्झाम्पल येईल बघा, काय याच्यात एक्झाम्पल दिलेलं आहे मी, ऑइल, वॉटर अँड ऑइल. दुसरं काय, टू इनसोल्युबल लिक्विड, असे दोन लिक्विड घेतले की जे एकमेकांमध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होत नाही. जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणार आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप सारे असे लिक्विड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. ठीक आहे, त्यांची आपण माहिती घेऊ. टू इनसोल्युबल लिक्विड्स, ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर ऑइल अँड वॉटर. ऑइल अँड वॉटर घेतलं तर दोघांच्या वेगवेगळ्या लेयर तुम्हाला दिसतील. ओके, हे झाले त्याचे एक्झाम्पल. नेक्स्ट आहे बघा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर झालेले तुमच्या पुस्तकात. स्टेट ऑफ मॅटर काय दाखवले, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड लिक्विड गॅस दिलेले. सॉलिड लिक्विड गॅसचं कन्व्हर्जन पण कसं होतं लास्ट लेक्चरला झालेलं.
ठीक आहे. आता डायरेक्ट तुमचं प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरच्या काय काय प्रॉपर्टीज आहे, ठीक आहे. मॅटरच्या प्रॉपर्टीज आहे, सर मार खावा लागतो, घरचे बोलणे खावा लागतात, मॅटर झालं तर फारच विचित्र परेशानी होती. तसलं मॅटर आपल्याला करायचं नाही, ठीक आहे. ओके. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ठीक आहे. मॅटरच्या बेसिकली दोन प्रॉपर्टी. किती आहे? दोन प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी आहे बघा, फिजिकल प्रॉपर्टी. हा, फिजिकल प्रॉपर्टीचे दोन प्रकार आहेत, इंट्रेन्सिक आणि एक्सटेन्सिव्ह. बरोबर आहे का? इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. सेकंड आहे एक्सटेन्सिव्ह. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे ती गोष्ट की जी एखाद्या मॅटर मध्ये स्वतःहून असते, ठीक आहे. ती तिचा भाग असते, तिला कुठलीही रासायनिक क्रिया किंवा केमिकल रिॲक्शन मिळत नाही. जसं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगेन बघा, डेन्सिटी, ठीक आहे. प्युअर वॉटरची डेन्सिटी आपण काय करतो? 1 कन्सिडर करतो, डेन्सिटी, ठीक आहे. वॉटरची डेन्सिटी बदलू शकते का? नाही बदलू शकत. वॉटरची डेन्सिटी एकच राहणार, ती बदलत नाही. त्याच्यामुळं ज्या गोष्टी किंवा ज्या प्रॉपर्टी, ज्या फिजिकल प्रॉपर्टीज या स्वतः एखाद्या त्या पदार्थाच्या आतमध्ये असतात, ठीक आहे. मग ते पदार्थ किती घ्या तुम्ही, 10 लिटर घ्या, 20 लिटर घ्या, 40 लिटर घ्या, वॉटरची डेन्सिटी बदलणार नाही. वॉटरची डेन्सिटी एक आहे. तुम्ही एक जार घ्या, त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी, तरी त्या वॉटरची डेन्सिटी एकच राहील. एक जार घ्या, त्याच्यामध्ये 100 लिटर पाणी घ्या, तरी तिची डेन्सिटी काय राहील? एकच राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय सांगू शकतात तुम्ही? त्याच्यानंतर बघा आणखीन सांगू शकता मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट, वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती रे? बॉइलिंग पॉइंट. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सियस, बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सियस. और वाटर लिया कौन सा? वाटर, नाही तर बस त्या गोष्टी माहित पाहिजे. ओके. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्याच्यानंतर काय? विस्कॉसिटी. विस्कॉसिटी काय असतं? विस्कॉसिटी हे तुम्ही फिजिक्स मध्ये शिकणार आहात, केमिस्ट्री मध्ये पण आलं, रेफरन्स तर शिकवेल. विस्कॉसिटी काय असतं की पाण्याची किंवा इतर एखाद्या लिक्विडची एका लेअरवरून दुसरी लिक्विड लेअर काय करते? स्लाइड करत असते. त्याच्यामुळे पाणी काय होतं? असं वाहतं. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी असं पाणी टाकलं तर ते पाणी असं गठ्ठाच्या गठ्ठाच राहतं का? सॉलिड सारखं एकत्र जमत नाही. त्याचं काय होतं? वरची लेअर पुढे जाते, त्याच्यावरून दुसरी लेअर, त्याच्यावरून तिसरी लेअर, ती काय होते? असं ते तुमचं पाणी खाली पडायचं. बरोबर. एक असं जर तुम्ही भरून टाकलं, असं मोठा थेंब असला तर याची पहिली लेअर, दुसरी लेअर अशी पसरायला लागते, ठीक आहे. तर विस्कॉसिटी काय असतं की कुठल्याही लेअरला जेव्हा वरची लेअर घसरत असते तेव्हा त्याच्या खालची लेअर काय करते? तिला घसरू देते. त्याच्यानंतर ही जी लेअर घसरत असेल तर त्याच्या खालची लेअर त्याला काय करते? घसरू देते, म्हणजे रेझिस्टन्स करते. तर हे काय असतं? रेझिस्टन्स टू फ्लो. विस्कॉसिटीला सरळ सोप्या भाषेत काय म्हटलं जातं? रेझिस्टन्स टू फ्लो. एखादी लेअर जर खाली घसरून पडत असत किंवा फ्लो होत असेल एखादा लेअर पाण्याची, लिक्विडची, तर तिला खालची लेअर काय करते? अपोजिशन करते. तर जेवढं अपोजिशन जास्त असतं ना खालच्या लेअरचं, तेवढं ते लिक्विड लवकर पसरते. जसं हनीची विस्कॉसिटी काय असते? जास्त असते ऍज कम्पेअर टू वॉटर. पण हनी पहा तुम्ही लवकर असं खाली पडत नाही, पण पाणी लगेच घसरून जातं. का? कारण विस्कॉसिटी जी खालची लेअर आहे ती रेझिस्टन्स काय करते? ती अपोजिशन काय करते? कमी करते ऍज कम्पेअर टू हनीची लेअर. हनीची लेअर काय करते? वरच्या लेअरला लवकर पडू देते, म्हणून ते काय? विस्कॉसिटी तिची जास्त.
ही पण काय त्याच्या आतली प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे काय आतमधली प्रॉपर्टी, त्या सबस्टन्सच्या त्या मॅटरच्या आतली प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी जर वॉटरला दगडाला विरघळून घ्यायचं नाही तर ते घेणारच नाही काही करा. सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट विरघळण्याची कॅपॅसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय सांगता येऊ शकतं, आणखीन सांगता येईल बघा पोलॅरिटी अँड हार्डनेस. पोलॅरिटी आणि हार्डनेस. पोलॅरिटी म्हणजे काय की हे बघा याच्यामध्ये काय आहे तुम्हाला की एखादा पोलार सबस्टन्स पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होतो किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला अट्रॅक्ट होतो. ठीक आहे. ते स्पेसिफिक गोष्टीच आहे त्याच्या मधला गुणधर्म आहे. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट अशी अट्रॅक्ट होती नॉन होत हे कशाहून ठरतं त्याच्या आतल्या प्रॉपर्टी. जसं लोखंड आहे बघा मॅग्नेट कडे आकाशच्या जातं, ॲल्युमिनियम जातं का नाही जात. ठीक आहे. आतली प्रॉपर्टी त्या लोखंडाच्या कशी काय का बरं लोखंड मॅग्नेट कडे अट्रॅक्ट केलं जातं हे आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकताना बघणार आहोत. हार्डनेस. हार्डनेस म्हणजे तो सबस्टन्स किती टफ आहे, किती कडक आहे, हार्ड किती, किती सॉफ्ट आहे, किती नाही. त्याची हार्डनेस पण काय असते त्याची आतली प्रॉपर्टी असते. जसं तुम्ही एक क्यूब घेतला याची 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा आहे आणि दुसरा क्यूब घेतला 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटरचा आहे. दोघांची हार्डनेस ही सारखीच असणार. ठीक आहे. कारण ती आतली प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. याला जितका फोर्स लागेल याची साईज जास्त आहे त्या प्रमाणात याला पण तेवढा फोर्स लागेल. पण हार्डनेसची जी व्हॅल्यू आहे जी काय काढाल तुम्ही ती काय येणार सारखीच येणार. मे बी की त्यांना जास्त फोर्स लागणार कारण का दोघांचा साईज डिफरन्स आहे. साईज डिफरन्स आहे म्हणून थोडा फोर्स तर लागणार पण ती हार्डनेस जर कॅल्क्युलेशन केली तर ती सेमच आहे. ठीक आहे. हे सगळ्या प्रॉपर्टीज काय बदलत नाही. ह्या काय होतात मॅटरच्या आतमधून बदलत नाही ह्या प्रॉपर्टीज. ह्या त्याच्याच राहतात. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टीज काय मग फिजिकल प्रॉपर्टीज आहे आणि फिजिकल मध्ये एवढ्या आणि इंटेन्सिव्ह आतमध्ये असतात त्या पदार्थाच्या आत असतात. फिजिकल प्रॉपर्टीचे दोन प्रकारमध्ये इंटेन्सिव्ह मध्ये एवढे प्रकार. मग एक्सटेन्सिव्ह काय. एक्सटेन्सिव्ह असं आहे की ती बदलू शकते. व्हॉल्यूम 1 लिटर घ्यायच्या जागी 10 लिटर घेऊ शकतात तुम्ही. पाणी बदलू शकतात. पाण्याला काय पाण्याचं व्हॉल्यूम तुम्ही बदलू शकतात तुमची मर्जी. त्याच्यानंतर लेंथ पण तुम्हाला जर एखादा लोखंडी पाईप घ्यायचा असेल मी 1 फूट घ्या 10 फूट घ्या 15 फूट घ्या तुमची मर्जी. एक्सटेन्सिव्ह बाहेरची प्रॉपर्टी बाहेरच्या गोष्टीवर फॅक्टरवर डिपेंड असते. एक्सटेन्सिव्ह म्हणजे लेंथ व्हॉल्यूम त्या काय येतात मग एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज येतात. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल लेंथ व्हॉल्यूमच्या नंतर मास साईज. बरं त्याच्यानंतर तुमच्या मनावर असतो साईज घेणं. शेप कलर ऑर्डर आणखीन काय सांगू शकतात. बस असं होतं. कलर इकडे ऑर्डर पण इकडे. ऑर्डर का बरं कलर इकडे. तुम्ही कोळसा इतकुसा घ्या नाही ते एवढा मोठा घ्या नाही ते किती पण घ्या कलर त्याचा काळाच राहणार. ठीक आहे. जर एखादा सोनं घेतलं तर पिवळाच राहणार. तो तुम्ही किती घ्या छोटा घ्या मोठा घ्या काही घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादा जर पदार्थ आहे जसा समजून घ्या कुठला पदार्थ सांगू आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये H2S गॅस तुम्ही केला असेल प्रयोग जर तुमच्या शाळेत प्रयोगशाळा असेल तर त्याच्यामध्ये काय असतं H2S गॅस आला तर आपण एकदम घाणेरडा वास येतो. सडक्या अंड्यासारखा रॉटन एग सारखा. तर त्याचा ऑर्डर काय त्याची आतली प्रॉपर्टी त्या H2S गॅसची आतली प्रॉपर्टी. तो इतकुसा गॅस असा पसरो हवेमध्ये नाही तर एवढा मोठा पसरो एवढा पण पसरन तो सुगंध काय देणार सेमच देणार. मग ती काय ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ही काय येते मग एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉल्यूम लेंथ मास साईज शेप या काय बाहेरच्या गोष्टीवर डिपेंड असतात. तुमची मर्जी तुम्ही व्हॉल्यूम बदलू शकता लेंथ पण बदलू शकता मास बदलू शकता साईज बदलू शकता.
या गोष्टी पाठ राहू द्या. कुठली प्रॉपर्टी आतली असते, कुठली बदलते, कुठली नाही बदलत, याच्यावरून तुम्ही काय करू शकता, बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणखीन काय राहिलं? बर, कळलं. नेक्स्ट आहे बघा, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये केमिकल चेंजेस होत नाही. ठीक आहे. खाली एडी नाव टाका, परत फिजिकल प्रॉपर्टी, आणि फिजिकल प्रॉपर्टी मध्ये 2-3 पॉइंट्स लिहा. ऑब्झर्व विदाउट चेंजिंग केमिकल कॉम्पोजिशन. फिजिकल प्रॉपर्टीज आर, असं लिहा खाली, एक पॉइंट लिहा हॅशटॅग म्हणून. फिजिकल प्रॉपर्टीज आर observed without changing its chemical composition. समजलं का? फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला कशा भेटतात बघायला, की तिचं केमिकल कॉम्पोजिशन बदलत नाही, म्हणजे पाण्याचं पाणीच राहतं. त्याच्यानंतर आपल्याला ज्या पण गोष्टी दिसतात त्या काय असतात, सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात. जसं तुम्ही बघू शकता की पाण्याचं व्हॉल्यूम चेंज केलं, तुम्ही 10 लिटरच्या जागी 50 लिटर पाणी घेतलं तरी त्याची केमिकल कॉम्पोजिशन चेंज होणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन H2Oच राहते. जर समजा तुम्ही पाण्याची विस्कॉसिटी चेक केली तर ती कशाची राहणार, म्हणजे H2O चीच राहणार. त्याच्यानंतर आणखीन काय सांगू शकता तुम्ही, मास मोजलं तर त्याच्यात पण काय राहणार, केमिकल कॉम्पोजिशन सगळ्या याच्यात H2O चा. एवढ्या याची लिस्ट दिली आहे, त्याच्यात तपासून पहा की कॉम्पोजिशन चेंज होतं. जर होत असेल तर मला डाऊट मध्ये विचारा की सर याच्यामध्ये तर केमिकल कॉम्पोजिशन चेंज झालं, तू एक प्रॉपर्टी बघा म्हणा, ही लिस्ट होती ना याची, तिच्यामध्ये काय करा बघा, एक एक प्रॉपर्टी बद्दल विचार करा की अरे हा आता काय शेप, पाण्याचा शेप असतो का? नाही. पाण्याचा शेप काय आहे, कुठल्याही भांड्यात टाकलं तरी त्या पाण्याच्या मध्ये H2Oच असतं, बरोबर नाही. केमिकल कॉम्पोजिशन तेच राहणार. त्याला तुम्ही घमेल्यात टाका, पातेल्यात टाका, आणि तर रोडवर पसरून द्या, त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन H2Oच राहील. पण ते घमेले पातेले याच्यामध्ये जर टाकलेलं असेल तर तेव्हा त्याचा फक्त आकार बदललेला असेल. ठीक आहे. ही गोष्ट झाली सगळी केमिकल प्रॉपर्टी. ठीक. त्याच्यात सॉरी फिजिकल प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट आहे बघा केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज कळालं. फिजिकल प्रॉपर्टीज. आता बघा केमिकल प्रॉपर्टीज. Chemical properties are observed by changing chemical composition. Observed by changing its chemical composition. Chemical composition. मार्करची बँड मधली. Chemical properties are observed by changing its chemical composition. जसं एक्झाम्पल बघा, काय एक्झाम्पल मध्ये लिहू शकता, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट. आता हे ऑक्सिडेशन स्टेट काय, हा कार्बन आहे, याचं ऑक्सिडेशन झालं, काय बनलाय CO2. केमिकल कॉम्पोजिशन चेंज झालंय कार्बनचं. कार्बन पासून काय बनलाय CO2. केमिकल कॉम्पोजिशन एकत्र होऊन हे झालंय, हा वेगळा होता, हा वेगळा होता, बरोबर आहे की. त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी. समजा तुमच्याकडे एक हे बघा Na, आणि तो कशासोबत रिएक्ट झाला, Cl सोबत. हा काय करेल, याला एक इलेक्ट्रॉन देईल, बरोबर आहे. आता याची व्हॅलेन्सी किती झाली, इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर याची व्हॅलेन्सी झाली 0, याची व्हॅलेन्सी पण झाली 0. आधी किती होती, याची व्हॅलेन्सी होती 1. हा एक इलेक्ट्रॉन याला पाहिजे होता, आणि हा एक इलेक्ट्रॉन काय करत होता, देणार होता, बरोबर आहे नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, व्हॅलेन्सी पण काय असते, एक केमिकल प्रॉपर्टीज असते. ऑक्सिडेशन स्टेट, व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी नंतर रिएक्टिव्हिटी. रिएक्टिव्हिटी जसं सोडियम माहिती ना,
सोडियमला Na सोडियम क्लोराईड ज्याचा मीठ असतं कॉमन मीठ, ठीक आहे. तर Na सोडियमला पाण्यामध्ये टाकलं तर पाण्यात आग लागते, आणि जर त्या सोडियमला केरोसिन मध्ये टाकलं तर काहीच होत नाही, केरोसिन घासले, ठीक आहे. तर रिॲक्टिव्हिटी मॅटर करते, रिॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर फ्लेमॅबिलिटी. काही पदार्थ असे असतात ज्यांच्यासमोर तुम्ही जर काड्याची पेटी नेली तर ते आग पकडतात, जसं की अल्कोहोल, ठीक आहे, अल्कोहोल शिकणारे आपण. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. सहसा ऑर्गॅनिक कंपाऊंड, कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या तिथं जर तुम्ही काड्याची पेटी नेली, इव्हन पेट्रोल काड्याची पेटी नेली, नेऊ नका, ठीक आहे, सांगायला नाही राहणार. काय होतं तर काय होतं, आग पकडतं. पण जर तुम्ही काड्याची पेटी पेटवली पाण्यामध्ये धरली तर ती आग नाही पकडणार. पण तीच गोष्ट तुम्ही पेट्रोल मध्ये ठेवली तर डायरेक्ट फ्लेम तयार होते, तर फ्लेमॅबिलिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं बघा, फ्लेमॅबिलिटी नंतर रिडक्शन स्टेट. रिडक्शन स्टेट समजा उलट करू, CO2 च आपण काय केलंय, CO2 पासून कार्बन आणि ऑक्सिजन वेगवेगळं केलं. CO2 पासून काय केलंय, कार्बन आणि ऑक्सिजन वेगळं केलं. हा गॅस आहे, हा सॉलिड आहे, हा लिक्विड, हे गॅस आहे, आपण काय गॅस आहे. काय झालेलं आहे, कॉम्पोजिशन चेंज झालेलं आहे यांचे. यांचं कॉम्पोजिशन पहिले CO2 होतं, आता याचं C राहिलं आणि याचं O राहिलं, ठीक आहे. कॉम्पोजिशन काय झालेलं आहे, चेंज. तर ही पण काय ते केमिकल प्रॉपर्टी येते, रिडक्शन स्टेट. त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. एखाद्या वस्तूला तुम्ही जेव्हा हीट वगैरे करतात ना, त्याच्यातून काही एनर्जी बाहेर पडते. ही आहे ना थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे बघा तुमचा, त्याच्यात आपण बघू. हे सध्या कळणार नाही तुम्हाला, ही गोष्ट तुम्ही जसं पुढे शिकाल त्यानुसार करा. थोडी नवीन कॉन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. तर एवढ्या गोष्टी काय असतात मग, केमिकल प्रॉपर्टीज, ठीक आहे. तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात की 10-15 प्रॉपर्टीज दिल आणि म्हणतील ह्या टेबलमध्ये आणि ह्या टेबलमध्ये काय करा, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आणि फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असं, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, सॉर्ट आउट करायचं, बघायचं ऑक्सिडेशन स्टेट काय, केमिकल प्रॉपर्टी तिकडे द्यायचं त्याच्या खात्यात. दुसरं आलं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय, फिजिकल प्रॉपर्टी तिकडे द्यायचं, ठीक आहे. अशा गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज अँड मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. नेक्स्ट पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. आता हे जे प्रॉपर्टीज आहे ना तुमच्या, ऑक्सिडेशन स्टेट किंवा व्हॉल्यूम, यांना काहीतरी मेजर करता आलं पाहिजे ना, की बाबा कोणाची ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे, कोणाची ऑक्सिडेशन स्टेट कमी आहे, कोणाचं व्हॉल्यूम जास्त आहे. त्या मेजर करता आल्या पाहिजे की नाही, मोजता आल्या पाहिजे ना, त्याच्यावरून कळ. ऑक्सिडेशन स्टेट आणि व्हॉल्यूम या मेजर करता आल्या पाहिजे. समजा एखाद्या वेळेस काय होतं माहिती का, आपण जेव्हा कंपॅरिझन करतो की बाबा 4-5 आपल्याला मॅटर दिले किंवा 4-5 आपल्याला एलिमेंट दिले, ठीक आहे, 4-5 आपल्याला काही एलिमेंट दिले आणि म्हटलं कोणाची ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे, कोणाची कमी आहे, कसं ओळखणार, त्याला काहीतरी मोजण्याचं एकक पाहिजे ना, बरोबर आहे. त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की बाबा याची ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे, याची कमी आहे. किंवा आपल्याला व्हॉल्यूम दिलं, एकदा तुम्हाला सांगितलं की माझ्याकडं एका जारमध्ये 10 लिटर पाणी, दुसऱ्या जारमध्ये 4 लिटर पाणी, कशात जास्त आहे, ज्याच्यात 10 लिटर. कशावरून कळलं, 10 लिटर हा शब्द वापरला म्हणजे आपण जे पण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी शिकतो त्यांना मेजर करता आलं. त्यांना काय करता आलं पाहिजे, आपल्याला मेजर करता आलं. मेजर केलं की आपल्याला कंपॅरिझन काय होईल, सोपं होईल. पण हे मेजर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. काय लक्षात ठेवावं लागते की मेजर करताना काहीतरी फिक्स गोष्ट असली पाहिजे, ठीक आहे, काहीतरी सारखी समानता असली पाहिजे, त्या गोष्टीचं कंपॅरिझन होऊ शकतं. जसं समजा तुमच्याकडे ही दोरी आहे आणि मी सांगितलं की ही 4 फूट आहे आणि एक जण आला त्याच्याकडे पण एक दोरी आहे,
ही 100 सेंटीमीटर. दोन्ही तर दोऱ्याच आहे, पण नेमकं कोणाची दोरी मोठी कोणाची दोरी छोटी आहे हे तुम्हाला याच्यावरून कळणार नाही. जर तुम्हाला कन्वर्जन माहित असतील, याचं याच्यात रूपांतर कसं करायचं, याच्यात कसं रूपांतर करतं, तर गोष्ट वेगळी. पण तुम्हाला माहिती नाही की किती सेंटीमीटर म्हणजे किती फूट होतात, किंवा किती फूट म्हणजे किती सेंटीमीटर होतात, या गोष्टी जर तुम्हाला माहित नसत तर प्रॉब्लेम काय होईल? प्रॉब्लेम होईल की तुम्हाला एक्झॅक्ट फिगर कळणार नाही की कोणती मोठी आणि कोणती नाही. म्हणजे तुम्ही ज्या पण प्रॉपर्टीज मेजर करणार त्यांचे युनिट काय असले पाहिजे, हे जे एकक काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. एक तर ही पूर्ण गोष्ट सेंटीमीटर मध्ये पाहिजे, मग ही पण गोष्ट सेंटीमीटर मध्ये, नाही तर ही फीट मध्ये तर ही पण फीट मध्ये. मग त्याच्यावर तुम्हाला आकलन होईल. याच्यावरून समजा की ही जर 100 सेंटीमीटर आहे, याचं जर केलं तर साधारण 120 सेंटीमीटर काय होतं, 120 सेंटीमीटर. आता तुम्ही सांगू शकता दोघांची काय युनिट सारखे झाले, दोघांचे युनिट सारखे झाले तर तुम्ही काय म्हणू शकता, ही मोठी ही छोटी. म्हणजे तुम्हाला जर कंपॅरिझन करायचं तर त्याचे युनिट्स पण काय पाहिजे, सारखे पाहिजे. मग ही गोष्ट लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी एक समिती बनवली. त्यांचा एक एकत्र ग्रुप आला, त्याला त्यांनी विचार विनिमय केला की त्यांनी ठरवलं की बाबा एखादी गोष्ट असेल जिला मोजता येत असेल, असं लांबी तिची मोजायची असेल, लेंथ जर मोजायची असेल तर सगळ्यांनी काय करायचं, तिची लेंथ मीटरमध्येच मोजायची, ठरवून घेतली. स्टँडर्ड काय केलं, ठरवून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं, एखादी वस्तू तिचं वजन करायचं. वजन करायचं आहे तर काय करणार, तिचं वजन करायचं आहे समजा, तर त्याच्यात काय करतात, मग आपल्याकडं भारतामध्ये जर एखादी गोष्ट वजन करायचं तिला ग्राम मध्ये किंवा किलोग्राम मध्ये मोजतात. पण पश्चिम देशामध्ये काय करतात, वेस्टर्न कंट्रीज मध्ये तिला पाऊंड मध्ये मोजतात. परत आलाच किती गोड. तसं न होण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, मग काय करायचं, सगळ्यांनी किलोग्राम मध्ये. असे काही गोष्टी त्यांनी काय केल्या, ठरवून घेतलेल्या की प्रत्येकाने ही गोष्ट ह्याच युनिट मध्ये करायची, ती गोष्ट त्याच युनिट मध्ये करायची, जेणेकरून सगळ्या गोष्टी काय होतात, एकसारख्या एककामध्ये येतात. एकसारख्या एककामध्ये आलं तर त्यांचं लगेच आकलन होतं की कोणती मोठी कोणती छोटी. सगळ्यांची युनिट जर वेगवेगळे असेल तर प्रत्येकाला याच्यात कन्वर्ट करा, सेंटीमीटरला फुटात करा किंवा फुटाचं सेंटीमीटर करा, ह्या भानगडी करावा. ह्या भानगडी टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलेले, एक त्यांची कॉन्फरन्स भरली होती, त्याच्यात त्यांनी ठरवलं. तर ते ठरवल्यामुळं बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. त्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.